सोलापूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात यंदा समाधानकारक पाऊस पडला आहे. जवळपास 250 मिलीमीटर पाऊस बरसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरणी केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने तूर, उडीद, सोयाबीन तसेच मका पिकाची पेरणी केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य हवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान जिल्ह्यातील मे आणि जून महिन्यात पूरक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी देखील आनंदी असल्याने अक्कलकोट तालुक्यातील तीर्थ येथील शेतकरी जगन्नाथ जाधव यांनी एकूणच पेरणीसाठी लागणारा खर्च आणि मशागती संदर्भात अधिक माहिती दिली आहे. भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर. यावर्षी खरीप 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात मे महिना आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात पेरणीच्या कामाला अत्यंत वेग घेतलेला आहे. आतापर्यंतच्या पेरणीमध्ये सर्वसाधारणपणे जवळजवळ 2,36,000 हेक्टरवर पेरणी झाली असून त्यात प्रामुख्याने सोयाबीन 70,000 हेक्टर, उडीद 58,000 हेक्टर, तूर 45,000 हेक्टर आणि मका 40,000 हेक्टरवर पेरणी झाली. यांच्याकडे बघून बोला तुम्ही. नाव काय तुमचं? जगन्नाथ जाधव. जगन्नाथ जाधव. काय पेरलंय शेतामध्ये? कशी परिस्थिती आहे पिकाची? हे उडीद पेरलंय 1 जुलैला आणि वर पाऊस जास्त पडलं त्याच्यामुळं आणि गवताचं जास्त झालं, ओलावा जास्त झालं त्याच्यामुळं थांबणीवर झालं आणि पेरणी हे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसानं उघडीप दिली आहे. त्याच्यामुळे जे आता मोडून पेराव तर परत वल भेटत नाही, टायमिंग याचं मिळत नाही, म्हणून ह्या त्याला तसंच कोळपं मारायला लागले. नाही तर कृषी विभागानं तर सांगितलंय की पेरणी अजून थांबवा, करू नका. माणूस वल झालंय, ऐकत नाही, दम धरत नाही. पण दुबार पेरणीचं संकट येते ना. काय आलं आता दुबारा झालंय तर ते उगा नाही गेला त्याला मारायला लागले. तसंच काय खर्च आला कितीपर्यंत? पहिला खर्च आला 10,000 निर्मलचे पाकिट आणून घातले, 2,1900ला 2 पाकिट, 2 खत, पेरणीला 4,000, असं 9-10 हजार रुपये खर्च आला. इथं आहे का पाऊस? कसा आहे या भागामध्ये? हाय पाऊसानं पाणी आता मोडून पेरावं आणि वर पडलं तर हे जरा वल्लीचे रान आहे आणि त्या मोडाला पाणी लागलं तर परत एकदा घातलेलं ते आणि 10,000 जाणार, म्हणून ह्यालाच कोळपं मारायला लागले. तसंच परवडतंय का काय तर हो का, हे पीक गेलं तर पुढच्या पिकासाठी तर धडपड करावं, तण कधी कमी करावं, काहीतरी धडपडावं लागतं. सोडल्यावर सगळं पुढचं पीक बी जात आहे. पाणी आलंय हिरीला, ते निदान पाण्याचं साठा झालंय चांगलं, आता करता येतं. म्हणून उगं हे केवढं येईल तेवढं पिकापुरतं गव्हा बी खताला त्याला तर येईल एक थोडं, म्हणून ह्या अपेक्षानं करायचं. आणि काय अपेक्षा आहे शासनाकडून? काय शासनाला तर काय अपेक्षा करत सांगा, काय अवघड आहे.